काल जी घटना झालेली आहे त्या संदर्भात कालच आम्ही आमचे स्टँडिंगचे सभापती विजयभाई आणि सिनियर जे नगरसेवक आहेत किशोर भाऊ यांना SP साहेबांकडे पाठवलं होतं त्या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि घटनेची योग्य ती चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, कारण हे आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सोबतच आहोत। त्या घटनेची चौकशी होऊन योग्य ती कारवाई नक्की केलं जाईल, पण आपण जे काम बंद आंदोलन केलं ते करून परत पूर्ववत आपल्या कामावर जावावं आज मी आपल्याला या ठिकाणी सूचना करते। अतिक्रमण राहिलं, नागरिक म्हणतात रस्त्यावर जागा नाही, ट्रॅफिक अडवणूक होत आहे, हे होत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी 100 दिवसाचा आराखडा मंजूर केलेला आहे। महापौर साहेबांनी त्याला जे घटनेची माहिती मिळाली आम्हाला, मी वीरेंद्र सिंग गाडीवाले साहेब, आपले सभापती साहेब, आम्ही माननीय SP साहेबांनाही काल भेटलो आणि त्यांना सांगितलं कालची घटना, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जे काही कायदा हा सगळ्यांना सारखा आहे, कायदा कोणी हातात घेतला नाही पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जे काही योग्य ते पावलं उचलता येतील ते आदरणीय आयुक्त साहेबांनी सांगितलं, तेही स्वतः SP साहेबाला बोलले आणि BGबाईंनी आता जसं सांगितलं की आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, पूर्ण काउन्सिल तुमच्या पाठीशी आहे। कर्मचारी आणि नगरसेवक हे कधीही वेगळे नसतात, ते सर्व एकच आहेत आणि तुमचे कुठेही चूक नसताना जर कोणी काही अडचण आणत असेल किंवा त्रास देत असेल त्याच्यावर कुठलीही काळजी करायचं कारण नाही, पूर्ण ताकद आम्ही तुम्हाला देणार आहोत। धन्यवाद। कालची घटना घडली आहे, खडकपुरा भागात अतिक्रमण काढण्यात गेलेल्या लोकांवर हल्ला झाला, त्यात ड्रायव्हरही आपले JCBचे गंभीररित्या जखमी झाले। तर या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि कालच आम्हाला जी घटना समजली त्यावेळेस मी आणि किशोर स्वामी साहेब दोघंही SP साहेबाची वेळ घेतली होती आणि कालच आम्ही 3 वाजता दुपारी 3-3:30 दरम्यान आम्ही त्यांना भेटलो। SP साहेबांना त्यावेळेस आम्ही चर्चा झाली की जेव्हा महानगरपालिका आणि पोलीस कर्मचारी यांची संयुक्त कारवाई होते आणि जनतेसाठी काम करत असताना या आपल्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी संरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या कडक कारवाई झाली पाहिजे। आम्ही दोघांनी त्या ठिकाणी SP साहेबांकडे मागणी केली। SP साहेबांनी सांगितले की भाई आयुक्त साहेबांना सुद्धा फोन आला होता, आयुक्त साहेब साईडवर गेलेले आहेत आणि निश्चितपणे जे हल्ला करणारे लोक आहेत ते एकही सुटणार नाही, सगळ्यांना ते तुरुंगात डाबण्याची त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। स्वामी साहेब आणि मी जेव्हा SP साहेबाला भेटलो तेव्हा त्यांनी त्या घटनेचे खेद व्यक्त केला की जनतेसाठी काम करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यावर जेव्हा हल्ले होतात त्याला सोडलं नाही पाहिजे, ही सुद्धा भावना SP साहेबाची आहे। निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच, पण आपण निश्चिंत राहा, पूर्ण बॉडी आपल्या पाठीशी आहे। अशी कोणतीही घटना केली तर आपण सर्वजण मिळून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे निर्माण करतात त्यांना निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। अशा लोकांना तुरुंगात डाबू आणि पोलिसाची मदतीने त्यांना कडक शिक्षा देण्याचा आपण प्रयत्न करू। जय हिंद, जय भारत। काल झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे। कर्मचाऱ्यांनी महापालिकेचं कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे लोकांनी त्यांच्या शासकीय कामाला अडथळा निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि संबंधित नागरिकांना यांना सुद्धा आमचं जाहीर हे आहे की अधिकारी हे त्यांचं काही वैयक्तिक काम करत नाही आहेत, हे प्रशासनानं त्यांना सांगितलेलं काम करत आहेत आणि ते कर्तव्य बजावत आहेत आणि अशा प्रकारे कर्तव्य बजावत असताना त्यांना त्रास देऊन त्यांचं मनोबल खच्चीकरण करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे। म्हणून आम्ही सर्व प्रशासनाच्या पाठीशी पदाधिकारी असोत किंवा सर्व नगरसेवक असतील आम्ही आहोत, कारण अतिक्रमण हा शहरामध्ये अत्यंत चुकीचा विषय झालेला आहे। कोणी यावं, सरकारी जागेवर अतिक्रमण करावं आणि बसावं आणि ते काढायला गेल्यावर त्यांना त्रास द्यावा हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणून हे त्या गोष्टीचा आम्ही सुद्धा जाहीर निषेध करतो आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आश्वासन देतो की आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत, आपण हिरिरीने काम करा आणि आम्ही आपल्यासोबत आहोत। नांदेड वगाळा महानगरपालिकेतर्फे नांदेड शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम चालू झालेली आहे। अनेक लोकांनी बऱ्याच ठिकाणी महापालिकेच्या जागेवर अथवा BNCच्या जागेवर कब्जा केल्यामुळे ही मोहीम सदरी लोकांसाठी घेतलेली होती, रदारीला अर्थ होऊ नये म्हणून। काल दिनांक रोजी खडकपुरा भागात आमचे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अतिक्रमण पथक जेव्हा तिथं गेलं, तिथं अतिक्रमण हटाव चालू केलं असता अचानक काही जमावानं आमच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला। सर्वप्रथम त्या आमच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यामुळे त्या पथकावर जे हल्ला केला आणि आमच्या कर्मचाऱ्यावर अन्याय केला त्यामुळे आम्ही इथे निषेध व्यक्त करतो। व तसेच मला असं वाटतं की जरी आम्ही ते गुन्हा दाखल केलं
तर मला प्रतिप्रश्न प्रशासनाला आहे की जेव्हा आम्ही एक अतिक्रमण मोहीम पथक घेऊन जातो त्याच्यासोबत पोलीस डिपार्टमेंट पथक पाहिजे नियमानं. इतर ठिकाणी जुन्या मोंढ्यामध्ये परवाशी पथक आलं होतं, तिथं पोलीस पथक होते, अतिक्रमण हटवलं तेव्हा तिथं पथक, आणि जिथं सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथं पथक का नेलं हा माझा प्रतिप्रश्न प्रशासनाला बी आहे. आणि माझ्या इथं कर्मचारी बांधवाचं जे असोसिएशन आहे मी त्यांना विनंती करतो की तुमची भावना लक्षात घेता मी स्वतः कर्मचारीचा मुलगा असल्यामुळे आम्ही आमचा पूर्ण सभागृह माननीय महापौर आणि भारतीय जनता पार्टीचे पूर्ण 50 नगरसेवक आपल्या पाठीशी आहे. आणि आम्ही निश्चितच माननीय महापौर आता आपल्याला भेटून गेलं, महापौरमध्ये चर्चा करून पुढील कारवाई काय करायची हे बी आम्ही त्याचं बघू. आणि जास्तीत जास्त आम्ही पुढे प्रयत्न करू की अतिक्रमण पथकासोबत पोलीस डिपार्टमेंटचं पथक सुद्धा पाहिजे, जेणेकरून आमचे कर्मचारी सेफ साईट आणि सेफ झोनमध्ये पाहिजे. ही प्रथम कर्तव्य माननीय आयुक्त सुद्धा आहे. आज आम्ही आयुक्त साहेबांना माननीय महापौर मॅडम आम्ही तिथं विचारणारच आहे. जे जे शक्य आहे आम्ही या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत.